कामाव्यतिरिक्त सम्राट अकबर बिरबलांशी अनेक गोष्टींबद्दल बोलत असे. असेच बसलेले असताना एके दिवशी राजाने बिरबलाला विचारले की तुझ्या मते या जगात सर्वात मोठे शस्त्र कोणते? त्याला उत्तर देताना बिरबल म्हणाला की जगात आत्मविश्वासापेक्षा मोठे शस्त्र असूच शकत नाही. अकबराला हे समजले नाही, पण तरीही तो काही बोलला नाही. वेळ आल्यावर या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे त्यांना वाटले. काही दिवसांनी राज्यात एक हत्ती नियंत्रणाबाहेर गेला. चौकशी केल्यावर कळलं की तो वेडा झाला होता. कर्मचाऱ्यांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. ही बातमी राजापर्यंत पोहोचताच त्याने थेट महाबताला सांगितले की जेव्हाही बिरबल येताना दिसेल तेव्हा हत्तीच्या साखळ्या सोडवा. हे ऐकून माहूत आश्चर्यचकित झाला, पण तो राजाचा आदेश होता म्हणून तो मस्तक टेकवून निघून गेला. आता अकबराने बिरबलाला माहूताकडे जाण्यास सांगितले. बिरबल येताना पाहून माहूतनेही राजाच्या आदेशाचे पालन केले आणि हत्तीला बेड्यातून मुक्त केले. बिरबलाला याची जाणीव नव्हती म्हणून तो आरामात चालत होता. जेव्हा त्याची नजर संतप्त हत्तीवर पडली, त्याने पाहिले हत्ती त्याच्या दिशेने येत आहे. त्याला काहीच समजत नव्हते. काही काळानंतर त्यांना लक्षात आले की राजाने माझ्या आत्मविश्वासाची चाचणी घेण्यासाठी हा हत्ती माझ्या मागे सोडण्याचा आदेश दिला असावा. आता बिरबल इकडे तिकडे पळण्याचा विचार करत होता. पण असे काही होऊ शकत नव्हते. समोरून हत्ती येत होता आणि एका बाजूला पळायला जागा नव्हती. दरम्यान हत्ती बिरबलाच्या अगदी जवळ पोहोचला. तेव्हा बिरबलाला समोर एक कुत्रा दिसला आणि त्याने त्याला पाय धरून हत्तीच्या दिशेने फेकले. कुत्रा ओरडत असताना हत्तीवर आदळला. असा आरडाओरडा ऐकून हत्ती पुन्हा विरुद्ध दिशेने पळू लागला. सम्राट अकबराला ही बातमी कळली. तेव्हाच त्याने स्वीकारले की आत्मविश्वास हे माणसाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. कथेतून शिकणे: प्रत्येकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये. दुसरा धडा म्हणजे माणसाने वेळेआधीच आशा सोडली नाही तर तो संकटातून नक्कीच बाहेर पडू शकतो.